माझं नाव अशोक विषय, गाव व्यवस्थापन ऍप म्हणून आहे। गावातली समजा कुठल्या समाजाची किती लोकसंख्या आहे आणि मुलं किती शिकलेली आहेत, त्यांना पुढील व्यवसायासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी काय मार्गदर्शन करताय, नोकऱ्यासाठी किंवा अशाच प्रकारची गावातली कुठली स्कीम असेल सरकारी वगैरे त्या समजावी म्हणून या ठिकाणी ॲपचं उदाहरण केलेलं आहे। परंतु यातून गावातली लोकसंख्या कुठल्या समाजाची किती आहे, हिंदू किती, मुस्लिम, त्याचबरोबर ओबीसी मध्ये कुठल्या घटकाचे किती आहेत, एससी एसटी हे पण त्यात समजू शकेल सर्वांनी माहिती भरली तर। परंतु त्याचबरोबर ओबीसींची पूर्ण माहिती यात होऊ शकते आणि त्यातून ते गावातून नंतर विभागातून नंतर तालुक्यातून जिल्ह्याची अशी माहिती त्यात संकलित होऊन जाईल आणि ग्राफिकच्या माध्यमातून किंवा एक्सेलच्या माध्यमातून ही माहिती उपलब्ध होईल आणि त्यात जो कोणी भरेल माहिती भरेल, गावच्या स्तरावर एखादा शिकलेला माणूस असेल, कॉम्प्युटरचं ज्ञान असेल, तो भरेल 15 सेकंदात भरू शकतोय आणि त्याच्यासाठी त्याला फक्त एका तालुक्याची माहिती भरायची असली तर 5 दिवसात एका तालुक्याची माहिती संकलित होईल। एवढं ते ॲप फास्ट पण आहे आणि याच्यासाठी गव्हर्नमेंट खर्च 0 खर्च आहे आणि त्यातून ओबीसीची माहिती किंवा याची माहिती उपलब्ध होऊ शकते। जर शासनाने पुढे जनगणना केली तर त्याच्या अगोदरच माहिती उपलब्ध असेल गाव पातळीवर। आता शासन आणि केंद्र त्यांच्याकडे टेक्निकल बाबी आहेत, त्यामुळे जनगणना होत नाहीयेत, परंतु ते ध्येय न ठेवता राष्ट्रीय ओबीसी महासंघ जो बबनराव तायवाडे अध्यक्ष आहेत, तर त्या संघटना जर आपल्या समाजाच्याकडे ओबीसीकडे अशा प्रकारची माहिती असावी आणि त्यातून गाव व्यवस्थापनाचं लक्ष ठेवून अशा प्रकारचं माहिती संकलित करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे। आरक्षण वगैरे आता फायदा याच्यासाठी फक्त यातून समजू शकेल गावातील लोकसंख्या किती टक्के कुठल्या समाजाची आहे याच्यासाठी। आता आरक्षण हा विषय वेगळा येईल, परंतु यातून समजू शकतो की कोळी समाज किती आहे, आगरी समाज किती आहे, कुणबी समाज किती आहे, त्याचबरोबर एससी एसटी किती आहेत, अशा प्रकारची उपलब्ध ग्राफिकच्या स्वरूपात किंवा एक्सेलच्या स्वरूपात किंवा रजिस्टरमध्ये कायमस्वरूपी 50 वर्ष टिकेल अशा प्रकारची आहे। स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा भेरे शहापूर तालुका म्हणजे ठाणे जिल्ह्यातलं धसे हे गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची जन्मभूमी, त्या ठिकाणी गाव कमिट्या स्थापन करताना ओबीसीच्या गाव कमिट्या स्थापन करताना ही संकल्पना पुढे आली आणि त्याप्रमाणे ॲप निर्मिती केली आणि त्यातूनच किसनबाबा भेरे जे स्वातंत्र्य सैनिक होते, तालुक्यात किंवा दोन्ही जिल्ह्यात त्यांना मानतात, त्यांच्याच घरातली पहिल्या मुलाची पहिली एंट्री होऊन त्याची उद्घाटन झालेलं आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।